सुखदुःखाचा सोबती. एकदा राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात एका राजाचा दूत आला. त्याच्या राजाने कृष्णदेवरायाला देण्यासाठी मौल्यवान नजराणे पाठवले होते. महाराज, या सर्व वस्तू आमच्या राजेसाहेबांनी आपल्यासाठी पाठवल्या आहेत. राजा खुश झाला. आम्ही त्यांचा स्वीकार करतो. राजाने आपली स्वीकृती दिली. त्या दूताला शाही पाहुणा म्हणून मोठ्या मानाने त्याची व्यवस्था करण्यास सांगितले. एक दिवस राहून तो दुसऱ्या दिवशी दुपारी मायदेशी जायला निघणार होता. राजाने त्याला फर्मावले, हे बघा, उद्या जाण्याआधी आम्हाला भेटून जा. तुमच्या राजेसाहेबांना देण्यासाठी आम्ही पण काही नजराणे देणार आहोत. ते नक्की घेऊन जा. जी महाराज. आणि राजा म्हणाला, तुम्ही दूत म्हणून आलात, आम्हाला नजराणे दिलेत, त्याबद्दल आम्ही तुमच्यावर खूप खुश झालो आहोत. तुम्हाला काही इनाम देऊ इच्छितो. मागा, तुम्हाला काय हवे ते. दूत म्हणाला, महाराज, माझ्याजवळ सोने, नाणे, पैसा वगैरे खूप आहे. तुम्ही मला असं काहीतरी द्या जे माझ्याजवळ सतत राहील, सुखात किंवा दुःखात माझी साथ सोडणार नाही, आणि ते माझ्यापासून कोणी हिरावून पण घेऊ शकणार नाही. ठीक आहे, राजाने म्हटले. त्या दिवशीचा दरबार बरखास्त झाला. मग राजा विचारात पडला. अशी कोणती वस्तू असते जी सतत टिकते, कोणत्याही परिस्थितीत साथ सोडत नाही आणि ती कोणी हिरावून पण घेऊ शकत नाही. त्याने खूप विचार केला. शेवटी तेनालीरामला बोलवले. तो आल्यावर त्याला विचारले, अरे, त्या दूताने कसली मागणी केली आहे रे? अगदी विचित्र आहे. हो महाराज. असे काय त्याला देता येईल जे त्याला हवं आहे? तेनालीराम म्हणाला, महाराज, तो उद्या केव्हा जाणार आहे? उद्या दुपारी जाणार आहे. तेनालीरामने थोड्या वेळ विचार करून म्हटले, मग तर जमेल महाराज. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी देतो त्याला हवे ते इनाम. दुसऱ्या दिवशी तो दूत आपल्या देशाला जायला निघाला. राजाने त्याला मोठे मोठे नजराणे दिले होते. ते बघून दूत म्हणाला, महाराज, मी मागितलेले इनाम तर मला मिळालेच नाही. राजाने तेनालीरामला म्हटले, तू आणलेस का ते इनाम? तेनालीराम म्हणाला, हो महाराज. मग दे ना त्यांना. महाराज, ते इनाम त्यांच्याजवळच आहे, पण आत्ता त्यांना ते दिसणार नाही. थोडं बाहेर चला, मग ते दिसेल. तो दूत आणि तेनालीराम बाहेर आले. तेथे लख्ख ऊन पडले होते. दूताने विचारले, कुठे आहे इनाम? मला तर अजूनही नाही दिसत आहे. जरा मागे वळून तर पहा. दूताने मागे वळून पाहिले. कुठे आहे? अहो, जरा नीट बघा. ते काय तुमच्या मागे? तुमची सावली, जी सतत तुमच्या सोबत राहील, कधी साथ सोडणार नाही, आणि तिला तुमच्यापासून कोणी हिरावून पण घेऊ शकणार नाही. दूताच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो चरफडला, कारण चांगले घसघशीत इनाम मागायची संधी तो घालवून बसला होता. राजा आणि इतर दरबारी खूप हसू लागले. राजाला एकदम हायसे वाटले. त्याने तेनालीरामची पाठ थोपटली. तेनालीरामनेच आपल्या बुद्धिचातुर्याने राजाची एका कठीण प्रसंगातून सुटका केली होती. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.